दिनांक 18/9/2024 पासून आपले परीक्षा फॉर्म सुरू झालेले आहे, परंतु काही कारणास्तव विद्यार्थ्यांचे एग्जाम फॉर्म ओपन होत नव्हते। त्यामुळे आज हा व्हिडिओ मी टाकत आहे। विंटर 2024 साठी परीक्षा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे हे आपण आज बघणार आहोत। यामध्ये सर्वप्रथम आपण MSBT ची वेबसाईट ओपन करूया। www.msbte.org.in या संकेतस्थळावर भेट द्या। महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाची आपली वेबसाईट ओपन होईल। त्यामध्ये तुम्हाला ऑनलाइन ॲक्टिव्हिटीमध्ये जायचं आहे। ऑनलाइन ॲक्टिव्हिटीमध्ये गेल्यानंतर MSBT ऑनलाइन ॲक्टिव्हिटी लॉग इन फॉर अकॅडमिक इयर 24-25 या टॅबवर क्लिक करा। या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला कॅन्डिडेट लॉग इनच्या खाली एग्जाम फॉर्म या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। एग्जाम फॉर्म लॉग इन यावर क्लिक करा। आता इथे एग्जाम फॉर्म लॉग इनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एनरोलमेंट एग्जाम फॉर्म लॉग इन इथं एनरोलमेंट नंबर टाकायचा आहे, जे की तुम्हाला आता प्रोव्हाइड केलेले आहे, किंवा डिपार्टमेंटमधून एनरोलमेंट नंबर आणि तुमचे पासवर्ड घ्यायचे आहे। जे नवीन पासवर्ड आले त्यानुसारच तुमचे एग्जाम फॉर्म भरले जातील, हे एक लक्षात घ्या। विंटर 2024 चे एग्जाम फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला डिपार्टमेंटमधून ID आणि पासवर्ड घ्यावा लागेल। ID म्हणजे तुमचा एनरोलमेंट नंबर आणि पासवर्ड जे नवीन जनरेट झाले ते पासवर्ड तुम्हाला डिपार्टमेंटमधून घ्यायचे आहे। तर इथं मी एक या पद्धतीने एनरोलमेंट नंबर आणि पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला व्हॅलिडेशन कोड इथे टाकायचा आहे। व्हॅलिडेशन कोड टाकल्यानंतर लॉग इन करा। या पद्धतीने तुमचा फॉर्म इथे ओपन होईल। तुमचं नाव वगैरे दाखवेल, कॉलेजचं नाव दाखवेल। त्यानंतर होम टॅबच्या बाजूला एग्जाम फॉर्म विंटर 24 हे एक टॅब आहे। एग्जाम फॉर्म विंटर 2024 यावर क्लिक करा। यावर क्लिक केल्यानंतर एग्जाम फॉर्म फिल ऑप्शन आहे, फिल एग्जाम फॉर्मवर क्लिक करा। फिल एग्जाम फॉर्मवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर, मेल ID इथे टाकायचा आहे। या पद्धतीने मोबाईल नंबर आणि मेल ID टाकल्यानंतर सबमिट करा। सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन विचारेल, इथं फक्त सर्टिफिकेट ऑफ बॅकलॉग जे आहे डायरेक्ट सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांना बॅकलॉग सर्टिफिकेट घ्यावं लागतं, आणि स्कीम चेंज, ब्रँच चेंज या विद्यार्थ्यांना सुद्धा सर्टिफिकेट ऑफ बॅकलॉग हे घ्यावं लागतं आहे। त्यामुळे त्यांनी यस करायचं आहे। अदरवाईज बाकीच्या विद्यार्थ्यांनी नोवर क्लिक करायचं आहे। नो ऑप्शन क्लिक केल्यानंतर सबमिट करा। सबमिट केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचे फॉर्म दिसतील। रेग्युलर असतील तर R दिसेल, बॅकलॉग असेल तर X दिसेल। तुमच्या ब्रँचवर, स्कीमवर क्लिक करा। स्कीमवर क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला इथे पूर्ण तुमचे सब्जेक्ट दिसतील, आणि यामध्ये तुमचा जो इलेक्टिव्ह सब्जेक्ट आहे 5th सेमिस्टरवाल्यांचा, त्या विद्यार्थ्यांनी आपल्या डिपार्टमेंटमधून आपला इलेक्टिव्ह सब्जेक्ट कोणता आहे तो चूज करायचा आहे। इलेक्टिव्ह सब्जेक्ट चूज करता वेळेस तुम्ही डिपार्टमेंटमध्ये इलेक्टिव्ह सब्जेक्ट आधी बघून घ्या तुमचा कोणता इलेक्टिव्ह सब्जेक्ट आहे। आता या विद्यार्थ्याचा हा इलेक्टिव्ह सब्जेक्ट असल्यामुळे मी इथं चूज केला आहे, आणि खाली तुमचे बाकीचे सब्जेक्ट ऑटोमॅटिक येणार, फक्त इलेक्टिव्ह सब्जेक्ट तुम्हाला चूज करायचा आहे। आता यामध्ये फीस दिलेली आहे। बेसिक फीस जी आहे 600 रुपये। आता आपण जे नॉर्मल फीसमध्ये भरणार आहोत ते 600 रुपयेमध्ये। त्यानंतर तुम्हाला लेट फीसची पण डेट मी याआधी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। जर तुम्हाला डेट्स माहिती नसतील तर याआधीचा व्हिडिओ अवश्य बघा। पॅनल्टी फीसची पण डेट त्यामध्ये मेन्शन केलेली आहे, आणि सुपर पॅनल्टी ही एक असते, त्याची डेट आपले प्रॅक्टिकल एक्झामच्या 10 दिवसापूर्वी, 10-15 दिवसापूर्वी येत असते। तर सुपर पॅनल्टीमध्ये तुम्हाला पण फॉर्म भरता येतो, परंतु तिथे तुम्हाला खूप सारी पॅनल्टी लागते, आणि त्या पॅनल्टी व्यतिरिक्त 600 रुपये तुम्हाला एक्झाम फॉर्मची फीस भरावं लागते। तर सुपर पॅनल्टीपर्यंत जाऊ नका। उद्देश एकच आहे व्हिडिओ बनवायचा, की बेसिक फीस जी आहे तुमची, नॉर्मल फीस जी आहे, त्यामध्ये तुम्ही हा एग्जाम फॉर्म फिल करून आपल्या कॉलेजमध्ये सबमिट करा, आणि तुमची एग्जाम फीस जोपर्यंत तुम्ही कॉलेजला पे करणार नाही तोपर्यंत तुमचा
एक्झाम फॉर्म कन्फर्म होणार नाही आणि ते फॉर्म पुढं RBTला पाठवता येणार नाही. त्यामुळे तुम्ही एक्झाम फॉर्म भरल्यानंतर इन्स्टिट्यूटला फॉर्म आणि फीस सबमिट करा. त्यानंतरच तुमचा एक्झाम फॉर्म कन्फर्म होईल आणि पुढं तुम्हाला हॉल तिकीट येईल याची दक्षता घ्या. यानंतर प्रिंट कशी काढायची आहे. आता इथे बघा तुमचा एनरोलमेंट नंबर, तुमची स्कीम, त्यानंतर रेग्युलर आहे का बॅकलॉग, लास्ट एक्झाम अटेम्प्ट वगैरे सगळं दाखवत आहे. कॅन्डिडेट एक्झाम फॉर्म आत्ता आपण विद्यार्थ्यांनी भरल्यामुळे इथं कन्फर्म विद्यार्थ्याचं येतं आहे. जेव्हा तुम्ही फीस पे करताल इन्स्टिट्यूटला त्यावेळेस इन्स्टिट्यूट कन्फर्म करेल आणि इन्स्टिट्यूटनं तुमची पूर्ण फीस RBTला दिली. इथे कॅन्डिडेटने एक्झाम फॉर्म भरला म्हणून इथं कन्फर्म दिसत आहे तुम्हाला. त्यानंतर इन्स्टिट्यूटला जेव्हा आपण पैसे भरू त्यावेळेस इन्स्टिट्यूट कन्फर्म करेल आणि इन्स्टिट्यूटमध्ये जेव्हा आपले पैसे जमा झाले आणि इन्स्टिट्यूट पूर्ण विद्यार्थ्याचे पैसे जेव्हा RBTला सबमिट करतील त्यावेळेस तुम्हाला इथं RBT कन्फर्म दिसेल आणि तुमचा हॉल तिकीट जनरेट झालेला असेल. त्यानंतर प्रिंट तुम्हाला कशी मारायची इथं तुम्हाला मी दाखवत आहे. क्लिक हेअरवर प्रिंटवर क्लिक केलं आहे की तुमचा असा एक्झाम फॉर्म प्रिंट होईल आणि हा प्रिंट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या स्टुडंट विभागामध्ये फीस भरून कन्फर्म करायचं आहे. या पद्धतीने तुमचा एक्झाम फॉर्म